फिट राहण्याचा माझ्या दृष्टीनं बेसिक अर्थ असा आहे की पाहिजे तेव्हा पाहिजे तिथं पटेल तसं जाता येणं म्हणजे फिट असणं. बॉडी ही फार सुंदर आहे आणि ती अत्यंत ॲडॅप्टेबल आहे. तुम्ही त्याचा वापर करून घेता पाहिजे. ते कुणीही करू शकतं. तुम्ही खूप बारीक किंवा खूप जाड हा कन्सेप्ट काही नाही आहे. तुम्ही ते जे करायचं आहे तुम्हाला ते तुम्ही छान करू शकत असाल तर तुम्ही काही खा. फक्त सूट होतं की नाही ते मात्र बघा. पुढे जर सांगितलं म्हणून ते करू नये. ॲपल नाही म्हणून मी व्यायामाला गेलो नाही. ॲपल हे तुमचं व्यायामाचं टार्गेट नाही आहे. भात खाऊन कोणी जाड होत नाही. भात खाऊन काही न केल्यावर माणूस जाड होऊ शकतो. तुमचं जे खाणं आहे ना त्याचं प्रमाण तुम्हाला ठरवता यायला पाहिजे की जी गोष्ट तुम्ही मुठीत घेऊन खाताय ना ती चिमटीत घेऊन खायला पाहिजे. ओके. जी चिमटीत आहे ती अजून तुम्हाला फक्त चाटता यायला पाहिजे. आपला सबकॉन्शियस माइंड सुद्धा एका पॉईंटला म्हणतं काय राव जागायचं कशाला. बरं एखादा तुला भारी मेसेज होतो की हेच जगणं आहे, हे आयुष्य आहे, 2 वेळेस खाल्लं पाहिजे, हे काय पापाच्या पित्रासारखं राहतं आहे. मग ते जे तुम्हाला सुटेबल आहे ते माइंडची खासियत आहे. जे तुला सुटेबल आहे तेच तो आपोआप पुढे आणत राहतो. पिझ्झा हटच्या समोरनं गेल्याच्या नंतर त्या घमघमाटानेच किंवा सारसबागेच्या लेंदोनं तो पावभाजीचा वास जातो त्यांनीच काही तो सुगंध त्याच्यामुळे काही क्रेविंग झाले पाहिजे असं नाही. मला इन्स्टावरच्या एखाद्या ॲडमध्ये रीलमध्ये सुद्धा तो असा पिझ्झाचा तुकडा बाहेर काढतो त्याच्यातनं क्रेविंग होऊ शकतो. तर एकतर हे क्रेविंग बंद कसे करायचं. पण मी खिशात पाकिट ठेवून सिगरेट पिली. निकोटीन सारखं क्रेविंग कशा कुठलंच नाही असं म्हणतात जगामध्ये. पण जेव्हा माझा हा गोल किंवा माझं हे टार्गेट मला जास्ती मोठं वाटलं तेव्हा मी हे बंद करून टाकलं. आपण खूप वेगळ्या एक्सपेक्टेशन्स ठेवतो की मी काहीतरी करतोय आणि मग माझा कोणाला सपोर्टच नसतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं डाएट कोणी पाळतच नाही. आता त्या डाएट पाळायची जबाबदारी तुमची आहे. ती ना तुझ्या घरच्यांची आहे, ना तुझ्या मुलाची आहे, ना तुझ्या बायकोची आहे, कोणाचीच नाही आहे. तर तुम्ही त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत ना. देश विदेशातील आकर्षक टूर्स, सह्याद्रीतल्या अनेक रोमांचकारी ट्रेक्स आणि अनुभवांना नव्याने गवसणी घालणाऱ्या साहसी मोहिमा, हे सगळं तुम्हाला अनुभवायचं असेल तर उन्हाळ भटकंती तुमच्यासाठीच आहे. आमच्या पुढील टूर्स, ट्रेक्स आणि विशेष प्रवास मोहिमांची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आम्ही खास व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. त्या ग्रुपमध्ये जर जॉईंट व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही त्यात समाविष्ट होऊ शकता. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार ओक. उन्हाळ भटकंतीच्या उन्हाळ ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टी या पॉडकास्टच्या सेगमेंटमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आपण ट्रेकिंगला जातो, आपण भटकंतीला जातो, आपण हिमालयामध्ये जातो आणि हे सगळं करताना आपल्यासमोर एक नेहमीचा प्रश्न पडलेला असतो की मी स्वतःला फिट कसं ठेवू, कुठल्या प्रकारचे मी एक्सरसाइजेस करू, मी कोणतं डाएट फॉलो करू जेणेकरून मी फिट राहीन. आणि त्याची उत्तर आपल्याला अनेक माध्यमातून मिळत असतात. कोणी सांगतं हे डाएट कर, कोणी सांगतं ते डाएट कर, कोणी सांगतं हा एक्सरसाइज कर, कोणी सांगतो तो एक्सरसाइज कर. पण एक करेक्ट गायडन्स आपल्याला मिळणं खूप गरजेचं असतं आणि तेही अशा एका व्यक्तीकडनं की जो ऍक्च्युली या खेळाचा एक भाग आहे. आणि म्हणूनच आजच्या पॉडकास्टमध्ये आम्ही इन्व्हाइट केलंय आमचा मित्रच म्हणू आपण मिलिंद कुलकर्णी. मिलिंदला सगळेजण प्रेमाने दादू म्हणतात, त्याच्यामुळे पुढे त्याचा उल्लेख दादू असेल. तो दादू तुझं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सो दादूची बॅकग्राऊंड सांगायची म्हणजे दादूचं एक रेस्टॉरंट आहे पुण्यामध्ये दशमी या नावानी आणि ही इज अ ॲव्हिड मॅरेथॉन रनर. अत्यंत फिटनेस फ्रीक माणूस आहे. त्याचं वय गेस करण्याची स्पर्धा आपण शेवटी ठेवणार आहोत. हाडाचा ट्रेकर आहे, म्हणजे त्याचे मी भटकंतीचे किस्से मी तुम्हाला पुढे गप्पांच्या ओघांमध्ये सांगेन. पण आज तो आपल्याला मार्गदर्शन करणार आहे की स्वतःला म्हणजे फिट राहण्याची सुरुवात कुठून करायची आणि डाएट म्हणजे एक्झॅक्टली काय आणि या सगळ्याचं जे व्यवधान असतं, सगळ्याचं जे प्रमाण असतं ते भटकंतीच्या दरम्यान सुद्धा कसं सांभाळायचं. तर दादू तुझं मनपूर्वक परत एकदा स्वागत. धन्यवाद. सो मला सांग, फिट राहणं याचा बेसिक अर्थ सांग. फिट राहण्याचा माझ्या दृष्टीनं बेसिक अर्थ असा आहे की पाहिजे तेव्हा पाहिजे तिथं पटेल तसं जाता येणं म्हणजे फिट असणं. ही एक अगदी बेसिक आपण थोडेसे डेफिनेशन करू. बऱ्याच वेळा काय होतं की तो एक शारीरिक आणि मानसिक असं दोन्हीचं मिळून कॉम्बिनेशन असा फक्त. बऱ्याच वेळा असं की तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असता पण मानसिकदृष्ट्या तुम्ही तयार नसता, मग ती लिथर्जी तुमच्या शरीरामध्ये येते. बऱ्याच वेळा असं पण होतं की तुम्ही शारीरिकदृष्ट्या तुम्हाला भयंकर करायचं आहे, मानसिकदृष्ट्या तयार नाही, किंवा मला जायचं बाबा करायचं आहे पण सकाळी उठवत नाही, जावत नाही. मग हे जिथं जो कॉम्बिनेशन जमून आलेलं आहे त्याला मी फिटनेस म्हणेन. त्याच्यात बारीक जाड हा माझ्या दृष्टीनं फार गौण विषय आहे. मी जरा सुटकेचा निश्वास नाही तसं होत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, एक आपल्याकडे एक पॅराडाईम्स काही तयार झालेले आहेत, ते आपल्यावरती इम्पोज झालेत म्हणा,
किंवा आपल्याकडं त्याचं आपल्यावरती थोपवलेलं आहे की फिट माणूस म्हणजे सिक्स पॅक्स पाहिजे, फिटच माणूस म्हणजे त्याला त्याच्या अंगावर अजिबात फॅट नाही पाहिजे, किंवा फिटनेसच्या दृष्टीनं तुम्हाला 4 वजनं उचलता आली म्हणजे तुम्ही फिट आहात, बघा खूप डोंगर तुम्ही फास्ट पळलात तर फिट आहात, असं काही मानू नये. म्हणजे अदरवाईज तो एक आतमध्ये एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्स म्हणा किंवा ती एन्झायटी तयार होते आणि माणूस तिकडे जातच नाही. मग हे माझं काम नाही आहे किंवा तुम्ही म्हणजे मी फिट झाल्याशिवाय मी टेकडी चढणार नाही. पण टेकडी चढायला लागल्यानंतरच तो फिट होतो हे त्याच्या लक्षात येत नाही. करेक्ट, करेक्ट. आणि म्हणून मग त्याचं डेफिनेशन म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे ते करता येणं म्हणजे फिटनेस. बरं, तुझ्या थोडंसं फिटनेस जर्नीची सुरुवात तू कशी केलीस? तू या क्षेत्रामध्ये कसा आलास? आणि गंमत म्हणजे कॉम्रेड सारखी स्पर्धा तू सक्सेसफुली कंप्लीट केलीस, त्याबद्दल थोडंसं बोलूया. ॲक्च्युली फिटनेस माझ्या दृष्टीनं मी त्याच्यामध्ये काम करतच होतो. म्हणजे मी कधी त्याच्यापासून लांब नाही गेलो. मला जेव्हा आठवतंय तेव्हापासून मी पर्वतीला जायचो. मी खूप लहानपणी सिंहगडला गेलो. पण त्यावेळेस त्याच्याकडे तसा सिरियस काही अप्रोच नव्हता, की तो करत जाऊ, होतंय जाणं. मी तळजाईच्या टेकडीवरती पाहायला जायचो. तर तिथं माझी पहिली सुरुवात झाली. मी टेकडीवरती पाहायला लागलो. मला ते भयंकर असं फॅसिनेशन होतं. समहाऊ तिथे गेल्यानंतर त्याचा जो एक ऑरा असतो त्या वातावरणाचा, त्याचं मला नेहमी फॅसिनेशन वाटत राहिलं आणि मी ते जात राहिलो. त्याच्यामागं फिटनेस आहे किंवा माझं असं राहावं असं काही माझा हेतू नव्हता. मग 20-22 वर्षी माझा व्यवसाय मी चालू केला आणि त्याच्यानंतर जवळजवळ 30 वर्ष मी टिपिकल माणसांसारखं राहिलो. म्हणजे कामात बिझी, म्हणजे डिमांड आहे, असं जमत नाही. पण ॲट द सेम टाईम मी काही जिम करायचो, काही चालायला जायचो, काही छोटे-छोटे ट्रेक्स व्हायचे. पण त्याच्यामधला एक फेज असा आला, की मी एका जिमला जात होतो आणि त्या जिममध्ये मी 2-3 वर्ष गेल्यानंतर मला त्या मोनोटोनसपणाचा खूप कंटाळा आला, की तिथं जा, तीच माणसं. बहुतेक ते असेल, की मी निसर्गात रमणारा असल्यामुळे मला ते जरा मोनोटोनस वाटलं आणि मग मी युनिव्हर्सिटीमध्ये चालायला जायला लागलो आणि तिथं तुझ्यासारखे एक मला 2-4 मित्र भेटले. ते म्हणले, "अरे तुम्ही एवढं ते टेकडी जाता, चढता, मग तुम्ही पाल का नाही चालू करत?" आणि मी माझ्या वयाच्या जवळजवळ 48 ते 49 वर्षी मी पहिल्यांदा सिरियसली पाहायला लागलो. पहिले 5 किलोमीटर माझ्या आयुष्यात मी कधीच विसरू शकत नाही. मला ब्रह्मांड आठवलं होतं. पण मला असं कुठेतरी जाणवत होतं, की हे मी करू शकतोय. मग त्यावेळेस मी काय असं खूप ओबेस, वय वाढलेलं, म्हणजे वजन वाढलेलं, वय वाढत होतं ऑफकोर्स. पण असं काही नव्हतं. पण मग मला ते लक्षात आलं, की आपण हे करू शकतो. मग पहिले 5 किलोमीटर झाले, 7 झाले, 10 झाले आणि ते बघता-बघता मी 90-92, 110, 135 पावलो. तर ही जी जर्नी आहे ती खूप छान होती आणि ती सुरुवात मला वाटतं एक 10 वर्षापूर्वी झाली. तू ऑलमोस्ट 85च्या नंतर सुरुवात 48 टू बी प्रिसाइज. हां, म्हणजे ज्यांना असा टॅबू एक प्रकारचा, की नाही तुम्ही रनिंगला सुरुवात करणार, तुम्ही 20च्या आतले पाहिजे. असं मला असं वाटतंय म्हणजे मला त्याच्यात मला कुठलंही जजमेंटल व्हायचं नाहीये. पण लोक ते एक्सक्युजेस देतात. करेक्ट. की वय नाहीये, खूप लहान वय आहे. या वयात पाहायला लागल्यानंतर बरं इतकं व्हॉट्सॲप म्हणा, सोशल मीडिया म्हणा, त्याच्यामुळे इतका निगेटिव्ह असा इम्पॅक्ट असतो, की मी आत्तासुद्धा जे काही पळतो, माझ्याकडे बघून लोकं म्हणतात, "अरे तुम्ही चालताय कसे?" मग तो म्हणतो, "का? नाही आता एवढं पळल्यानंतर तुमचे गुडघे धरले पाहिजेत ना." पण माझं असं मत आहे, की जसं तुम्ही व्यायाम केल्यानंतर तुमचा मसल टेअर होतो आणि स्ट्रॉंग होतो. बायसेप मारल्यानंतर तुमचा तो पंप अप होतो. सिमिलरली इट हॅपन्स विथ युअर बॉडी ऑल्सो. करेक्ट. तुम्ही जेव्हा ते एखाद्यावरती काम करता सिस्टमॅटिकली, त्याच्यानंतर मग ते उलट जास्ती स्ट्रेंथनिंग होतं. त्याच्यातले ऑफकोर्स काही त्याचे नियम पाळावे लागतात. तेवढे पाळले तर तुम्ही रस्त्यावरती पळत राहा. माझा एक मित्र आहे, मी त्याचं नाव मुद्दामून घेईन, आमोद भाटे म्हणून आहे. तो गेली जवळजवळ 27 वर्ष पुण्यातल्या रस्त्यांवरती पळतोय आणि तो अजून तसाच पळतो, आनंदाने पळतो. आता अमेरिकेत आहे, पण तो पळतो आणि त्यांनी मला असं दाखवून दिलं, की तुम्ही जर 4 गोष्टी पाळल्यात व्यवस्थित, तर तुम्ही कुठेही पळा. न पळायला एक्सक्यूज देऊ नका, की आमच्याकडे ग्राउंड नाही आहे, मला पळायला ट्रॅक नाही आहे. तुम्ही वाहत्या रस्त्यावरून पण पळू शकता आणि छान म्हणजे ते मला वाटतं आशिषचं सुद्धा उदाहरण आपण देऊ शकतो. कशिशचा तर तो तर आमच्या ह्याच्यातला लवजिंगमधला लेझर चाइल्ड लेजंड. म्हणजे मी परवा मागच्या महिन्यामध्ये मी ह्याला गेलो होतो लेहला. तर ते खारदूनला चांगला ते मी जेव्हा कारने करत होतो, तेव्हा तो तिथं 555 किलोमीटर पळालेला आहे.
555 किलोमीटर या वाक्याचा अर्थ मी जेव्हा 100 किलोमीटर पळतो मला माहिती आहे 555 मध्ये काय असतं. आणि ती जगातली हायएस्ट हायएस्ट उंचीवरची हायएस्ट आहे, टफ आहे, करेक्ट. तिथं ऑक्सिजन कमी आहे, तिथं ॲक्लिमॅटायझेशन होणं अवघड आहे. आणि एवढं करून परत त्यांनी ते प्रॉपर सेटअप करून विश्रांती घेऊन, म्हणजे तो असं नाही झाला की तो शेवटच्या दिवशी कोलॅप्स झाला, हो तो correct. तिथं फिनिश लाईनला आला. तर कमिंग बॅक टू आवर दिस थिंग, माझं असं मत आहे की बॉडी ही फार सुंदर आहे आणि ती अत्यंत ॲडॉप्टेबल आहे. तुम्ही त्याचा वापर करून घेतला पाहिजे, तो जाणीवपूर्वक करायला पाहिजे. ते कुणीही करू शकतं. म्हणजे मी तर आता 100% मला जर चॅलेंज दिलं कोणी तर मी एखाद्या 60 वर्षीय माणसाला पण पळवून दाखवा. त्यांनी फक्त 4 बेसिक नियम पाळले पाहिजेत, की तो एक सिस्टमॅटिक अप्रोच आहे त्याच्याकडे जायचा. तो जर केलात तर ते छान होईल. आपण आता अप्रोचकडेच येऊया की ओके, बेसिकली पुढे जाण्याच्या आधी सांग की आता तुझा रोजचा वर्कआउट कसा असतो. सो आपण त्याच्यापासून सुरुवात करूया की आता तुझं सगळं तू जे म्हणास की व्यवधानं ही जी तुझ्या मागे आहेत आता, तर हे सगळं तू फॉलो करताना तुझा रोजचा वर्कआउट काय असतो, तो दिवसाला बदलतो, काय कसं फॉलो करतोस तू? ॲक्च्युली काय होतं, मला असं जाणवलंय की त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं बेसिक आहे की तुम्हाला ते खूप आतून तुमचा व्हाय क्लिअर पाहिजे. तुम्ही हे कशासाठी करताय. खूपदा असं होतं की तुम्हाला तो व्हायच माहीत नसतो. म्हणजे कसं, की हे का करायचं हेच माहीत नसतं. मी एकाशी असं तुझ्यासारखी कोणाशी तरी चर्चा करतो, तर माझं मलाच उमगलं होतं, की जेव्हा तुमचा व्हाय तुम्हालाच क्लिअर होतो, तेव्हा तुम्ही आपोआप उठता 5:30 वाजता. करेक्ट. मला काही फिट होऊन काही असं काही मला कोणाला तरी दाखवायचं नव्हतं. मला माहिती होतं की मी पहिला येऊ शकत नाही. मला अशी कुठली टुर्नामेंट किंवा रेस जिंकायची नव्हती, की ज्यात मी नाही का पहिला येईन. असं मला शक्य पण नाही ते. एज हा फॅक्टर आहे. नंतर त्यातला कॉम्पिटिटिव्हनेस आहे. म्हणजे मी ज्या वयाचा आहे, त्या वयात सुद्धा माझ्यापेक्षा खूप फास्ट पळणारे पण लोक आहेत. पण ते वेगळ्या स्केलला त्यांचं काम चालतं. तर हे जर जायचं असेल, तर तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा व्हाय क्लिअर पाहिजे. दुसरा म्हणजे तुम्हाला सातत्यानं 30-30 गोष्ट करता यायला पाहिजे. म्हणजे 5:30ला उठणं हे माझ्या दृष्टीनं एक फार मोठं धाडसाचं काम आहे. म्हणजे म्हणजे गंमत अशी होते, की तुम्ही पहिल्या दिवशी उठता. म्हणजे मी माझं रुटीन तुम्हाला सांगतो. पण ते दररोज 5:30 वाजता उठणं हे पहिलं काम आहे. दुसरा एक पार्ट म्हणजे असा आहे, की तुम्हाला ते कळलं पाहिजे, की आपण हे का करतोय? करेक्ट. कुठं करायचंय? त्याच्यासाठी तुम्हाला एक तुमची टीम असेल, मोटिव्हेशन असेल, इन्स्पिरेशन असेल, ते तुम्हाला बघून त्याच्यावरती काम करायला पाहिजे. हे सगळं करताना आता माझा तुझ्या प्रश्नाकडे येतो. माझं रुटीन आता सध्या असं आहे, की मी आता पूर्वी इतकं नाही पळत. म्हणजे माझ्यासमोर त्यावेळेस टार्गेट होतं, कॉम्रेड्सचं होतं, काय अल्ट्रा मॅरेथॉन्सचं होतं. पण ते आता नाही होत मला. होत नाही म्हणण्याशिवाय तर माझ्या व्यवधानामुळे नाही जमत. पण मग याचा अर्थ माझं तर काही बंद झालेलं नाही. मी टिपिकली आठवड्यातून माझी एक 3 वेळा 10 किलोमीटर माझं रनिंग होतं. अल्टरनेट डेज. दररोज मी पळत नाही. कारण का मग मसल्सकडे थोडंसं लक्ष कमी दिलं जातं. मी ट्रेकर आहे. म्हणजे मला 1-2 दिवस टेकडी करायला पाहिजे. नंतर टेकडीमध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला खूप कॉन्शियसली जावं लागतं. एक पाऊल चुकलं की तुम्ही करेक्ट. तुमचं काही होऊ शकतं. म्हणजे माझ्यासमोर असे कित्येक लोक आहेत की जी पळतात आणि ती टेकडी झाल्यानंतर कुठेतरी पाय मुरगळतो. मग ते ते मग तिथं लक्ष नसतं त्यांचं. एक छोटासा सायंटिफिक फरक असा आहे, जेव्हा तुम्ही रस्त्यावरती पळताना तुम्ही प्रिझ्युम पण केलं आणि असतं पण. रस्ता फ्लॅट असतो. त्यामुळे तुम्ही वरती जरी बघून पळालात, तरी देखील तुम्हाला त्याची काळजी करायची नसते. पण तुम्ही जेव्हा टेकडीवरती जाता किंवा ट्रेकिंगला जाता, तेव्हा तुम्हाला तुमचं सगळ्याचं भान ठेवावं लागतं. खाली कुठला दगड आहे, तिरका आहे, मोठा आहे, छोटा आहे. तर त्यामुळं ते करताना मी टेकडी पण करतो. आणि एखाद दिवस मात्र माझी विश्रांती होते. ती मस्ट आहे असं मला वाटतं. का बॉडी तुम्ही एका पर्टिक्युलर पॉईंटनंतर तुम्ही थ्रेशोल्डला नेता आणि ती जर अजून केलीत, तर मग तुम्हाला इंजुरीज होऊ शकतात. करेक्ट. त्यामुळे तेवढं आठवड्यातले 3 एक दिवस मी 10 किलोमीटर पळतो. 10 म्हणजे ठरवून 10 पळायचं. मग त्याच्यात एक्सक्यूज नाही. टायमिंगची भानगड नाही. एवढ्यातच पळायला पाहिजे, एवढा वेळ कसा लागला? अरे बापरे! आज कसं दम लागला? मी इतकी वर्ष पळतोय तरी कसं काय होतं? असली काही आणायचं नाही. त्या दिवशीचं टार्गेट कंप्लीट करायचं आणि दुसऱ्या दिवशी ते तयार व्हायचं त्याला. असं आत्ताचं सध्याचं रुटीन आहे. लेट्स सी हाऊ द थिंग्स अनफोल्ड. ओके. आता आपण जनरली ज्यावेळेला ट्रेकिंग किंवा आपण थोडंसं हायकिंग आणि माउंटेनिंग अशा तिन्ही गोष्टींबद्दल बोलूया, की
मला तर तुझ्याकडनं हा इनपुट हवा आहे की बेसिकली ट्रेकिंग जे आपण सह्याद्रीमध्ये करतो, राईट फ्रॉम माझं तर म्हणजे आपण त्याच्या अजून थोडंसं अलीकडे घेऊया, सह्याद्रीच्या सुद्धा अगदी पर्वतीला तुम्ही रोज जाताय, तर बऱ्याच वेळेला असं असतं की ते पण खूप वाटायला लागतं आपल्याला. पायऱ्या, अनेकांना पायऱ्यांचा त्रास असतो, बरोबर किंवा छोट्या छोट्या टेकड्या असतील तर तिथं सुद्धा सुरुवातीला म्हणतोय मी, तर तो बरोबर दम लागू शकतो. मग पुढचा येईल सिंहगड येईल आणि सह्याद्री. तर एकतर ह्याची सुरुवात कशी करायची, पहिली गोष्ट म्हणजे आपण हे थोडंसं ट्रेकर स्पेसिफिक बोलूया, नंतर मग आपण जनरल पब्लिकसाठी सांगू शकतो. तर एक तर स्पोर्ट्स स्पेसिफिक फिटनेस ज्याला आपण म्हणतो, तर तो काय असतो, त्याची सुरुवात कुठून करायची पहिली गोष्ट म्हणजे. आणि नंतर जसं तू हाय अल्टिट्यूडची तयारी करायला लागशील, तर आत्ताच एखाद्याचं रुटीन, म्हणजे मी समजा आता 1-2 वेळा पर्वती करतोय, नंतर मला हाय अल्टिट्यूडला जायचंय कुठेतरी, तर त्या व्यायाम प्रकारांमध्ये मी काय बदल केला पाहिजे, सो असं ते एक डिटेलमध्ये सांगितलं तरी चालेल. आता काय होतं आपल्याकडं सह्याद्रीची एक खासियत अशी आहे की सह्याद्रीमध्ये तुला तसं म्हटलंस तर प्रेडिक्टेबल काही नाही. एखादा घाटवाट आपण करतो, ती दिसताना नावावरून ती मोठी वाट ती छोटी असू शकते, किंवा अगदी एखादी छोटी वाट मोठी असू शकते. तर तुमची तयारी ही तुम्ही दररोज तर काय सह्याद्रीत जाऊ शकत नाही. मग तुम्हाला तयारी तू जसं म्हटलंस ते एक हे आहे, म्हणजे पर्वती घेतलं किंवा वेताळ टेकडी आहे किंवा बाणेरची टेकडी आहे. शक्यतो टेकडीवरती जाण्याचा आणि ट्रेकिंगमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला इझनेस येतो. तुम्हाला अचानक टेकडीचं असं हे होत नाही. बरं, आपण पुण्यामध्ये मी असं म्हणेन की आपल्याला ते एक फार मोठं वरदान आहे. तू जाशील त्या डायरेक्शनला तुला हे जवळ आहे, लांब आहे, तुम्ही कुठेही गेला तुम्हाला टेकडी मिळते. तर टेकडीवरती जाणं हे तुम्हाला त्याचा नक्कीच ट्रेकिंगमध्ये असा फायदा होतो. मी जसं म्हटलं तसं चालताना बऱ्याच वेळा तुम्हाला दम लागतो. तर तो दम लागला की लोक बरेच वेळा घाबरतात. कारण का मग परत सेल्फ टॉक फार वेगळा असतो की असा दम लागला, मी इतके दिवस वगैरे वगैरे. तर दम मला पण लागतो बरं का, म्हणजे असं काही नाही की मला दम लागत नाही. मी जरी पुढे जात असेन, पळत असेन, तर देखील असं होत नाही की मला तो दम लागत नाही. मला पण माझा श्वास फुलतोच की. मला पण छातीत एखादं पर्टिक्युलर पॉईंटला दुखत जरी नसलं तर देखील मला जाणवतं की माझं जो नॉर्मल जो माझं हार्ट रेट आहे त्याच्यापेक्षा माझा हार्ट रेट वेगळा झालेला आहे. पण तो मला आता सरावाने कळलाय की पण तो जेव्हा डिफरन्शिएट होतो, जेव्हा माणसाला त्याचा नॉर्मल हार्ट रेट आणि टेकडीवरचा हार्ट रेट जेव्हा चेंज होतो, तो घाबरतो. करेक्ट. आणि मग तो ते सगळं कमी करायला लागतो. बरं, त्याला सपोर्ट म्हणून तर परत मी जसं म्हटलं सांगणारे असतात. एक सगळ्यात मोठा तोटा असा मला जाणवलाय की लोक करतात कमी आणि सांगतात जास्ती. मग त्याला सल्ले जास्ती मिळतात. मी कधीही कोणाला माझ्या स्वभावाचा भाग म्हणा, मी कोणाला सांगितलं नाही की मी 10 वेळा टेकडी केली, 15 वेळा टेकडी केली. पण मला कळतं ना की मला दम लागतोय, माझे पाय भरून येत आहेत. तर ते पहिल्यांदा आपल्याला ॲक्सेप्ट करायला पाहिजे की दम लागतो आणि तो लागलाच पाहिजे. मग तुमची काय म्हणतात, तुमचं बॉडी व्यवस्थित चालू आहे. जर तुम्हाला दमच लागत नाही तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. करेक्ट. त्याच्यासाठी मग व्यायाम प्रकार म्हणून काय करायला पाहिजे, तर तुम्ही शक्यतो फास्ट चालायचं का स्लो चालायचा हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल भाग आहे. मी असं नाही म्हणणार की कुठेतरी फास्ट चालावं. फास्ट चालणं हा माझा प्रकार आहे, मी चालतो म्हणून मला वाटतं, पण मी कोणाला सजेस्ट नाही करणार. ते कशी आपली रिदम आपल्याला शोधण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त वेळ टेकडीवर जायला पाहिजे. तुम्ही आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा जाऊन मला टेकडी मी येतोय किंवा करतोय हा पार्ट नाही राहणार. तुम्हाला काही दिवसांनी कळतं मग. त्यामुळे तुम्हाला त्याच्यातला तो जर रिदम समजून घ्यायचा असेल तुम्ही जास्तीत जास्त वेळ टेकडीवर जायला पाहिजे. आता स्क्वॉट्स म्हणा, आता तुम्ही त्याच्यासाठी काय करायची तयारी, दररोज टेकडीवर जाऊ नये, कारण अदरवाईज मग तुमचं स्ट्रेंथनिंग कसं होणार. मग समजा तुम्ही जिममध्ये गेलात किंवा अगदी घरात तुम्ही टमाटासारखे काही व्यायाम केले, तर मग तुम्ही स्क्वॉट्सकडे लक्ष द्या, तुमच्या फ्लेक्झिबिलिटीकडे लक्ष द्या. तुमचा पाय बेसिकली किती लांब पडू शकतो हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. कित्येक लोकांना कळतच नसतं की आपण हे डिस्टन्स किती कव्हर करू शकतो. मग त्याचे काही व्यायाम तुम्ही आठवड्यातून 2-3 दिवस करू शकता. तर ते कॉम्बिनेशन तुम्हाला करावं लागतं. नुसतं टेकडी किंवा नुसतं वर्कआउट मग ते फिटनेसकडे जात नाही तुम्ही. मी जिममध्ये कित्येक जिममध्ये मी असं बघितलं, तो माणूस दिसायला म्हणजे देखणा काय, त्याला तोडच नाही, पण त्याला काही तिथून कॉर्नरला जा म्हणलं तर म्हणतो जरा गाडी काढून जातो. म्हणजे तो, मी त्याला फिट नाही म्हणणार, तो डेकोरेटिव्ह फिट आहे, काम छान आहे त्याचं, पण तो फिट नाही मग तो माणूस. मग त्याला कुठं घेऊन जायचं म्हटलं की भीती वाटते. हा तिथं कुठं हायच खाल्ली समजा, मला चालणारच नाही म्हणला, तर हे काही बरोबर नाही. त्यामुळे त्यांनी कॉम्बिनेशन करावं आणि सगळं करावं आणि छान आनंदाने करावं, तर ते तुम्ही सह्याद्री मग छान एन्जॉय करू शकता.
सो बेसिकली तू म्हणतोयस, पण मला आता हे बघ, याच्यातनं मला एक उलगडलेली गोष्ट म्हणजे काय, की तुमच्यामध्ये सातत्य पाहिजे हे करण्याकरता, किंवा ट्रेकिंग हा जर आपण मुख्य स्पोर्ट धरला किंवा आपली मुख्य आवडचं धरलं, तर टेकडी ही गोष्ट त्याला पूरक आहे. बरोबर. बरोबर आहे. पण आता मला एक सांग, समजा माझ्या घराजवळ नाहीये टेकडी, पकडून जा, मी मुंबईत राहणारा एखादा असा माणूस आहे की घराजवळ बिल्डिंग सोडलं तर पायऱ्यावर कार्य करायलाच काही नाहीये, तर पण मला घराजवळ ग्राउंड अवेलेबल आहे, ठीक आहे, तर पायऱ्या वर खाली करणं बिल्डिंगच्या किंवा रोज रनिंग करणं, याच्यातनं मी ट्रेकचा माझा फिटनेस डेव्हलप करू शकतो का? हो, करू शकता. तुम्हाला दमसास हा जो प्रकार आहे ना, तो तुम्हाला तिथं जमावा लागतो. काय आहे, ट्रेकिंग म्हणलं की आपण नॉर्मली त्याला एक असं असोसिएट केलेलं आहे की ट्रेकिंग म्हणजे एक हेवी चढणं आणि हेवी. ट्रेकिंगला गेलं की किती सुंदर निसर्ग असतो. ट्रेकिंगला गेले की किती आजूबाजूला छान असतं. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर जात असता. त्यांचा तुम्हाला काय म्हणतात, त्यांची संगत तुम्हाला आनंद देऊन जाते. त्यामुळे ट्रेकिंगसाठी जर तुम्ही गेलात की तुम्हाला हे पण जास्ती आनंद देऊन जातं आणि ॲट द सेम टाईम तुम्हाला असं लक्षात येतं की ते खूप छान होते. ओके. त्यामुळे त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला म्हणजे मला असं म्हणायचं, फक्त ट्रेकिंगसाठी व्यायाम असं न करता तो तुमच्या ओव्हरऑल फिटनेसकडे तुम्ही व्यायाम करायला गेलात. आता फॉर एक्झाम्पल हल्ली हायराईज बिल्डिंग सगळीकडे झालेले आहेत. मी जेव्हा मला टेकडी ॲक्सेसिबल नव्हती इन द सेन्स, मी जेव्हा जिमला जात होतो ती बिल्डिंग 12 मजली बिल्डिंग उंच होते. तर मी दर दिवसाआड B2 नावाचा एक प्रकार करायचो. म्हणजे 12व्या मजल्यावरून मी बेसमेंट 2ला जायचो आणि परत वरती यायचो. असे मी 10 राऊंड्स करायचो. असे 10 राऊंड? 10 राऊंड मी करायचो. आता हे करायला पाहिजे का, तर मी रेकमेंड नाही करणार. पण माझा तेवढा व्यायाम होता, माझी तेवढी वॉर्मअप असायचा, माझं तेवढं हे असायचं. पण मला असं म्हणायचं, तेवढ्यासाठी मला टेकडीवर जावं लागलं नाही. मी ते मार्ग शोधून काढला आणि मी तिथे करत राहिलो. अवेलेबल रिसोर्सेस तुम्ही करा. म्हणजे आता 5-6 मंदिरचं बिल्डिंग कॉमन आहेत. तुमची नसेल बिल्डिंग तर शेजारच्या बिल्डिंगमध्ये जावा, जिन्याने वरती जाऊन 4 वेळा खालती या. आणि हे काही कोणाला सांगायची गरज नसते. म्हणजे मी हे का केलं किंवा ह्याच्यातून सुद्धा तुमचा फिटनेस हळूहळू डेव्हलप होऊ शकतो. पण थोडक्यात तुझं असं म्हणणं टार्गेट ओरिएंटेड नसावा, हा रुटीनचाच हा रुटीनचा एक पार्ट पाहिजे. फक्त एक ट्रेक करायचा आहे. आता कित्येक वेळा असं होतं की हिमालयात जायचीत लोक म्हणून ते करतात. पण तिथे कसं असतं, तिथे प्रॉबेबल ऑप्शन्स खूप असतात. म्हणजे तिथलं टेरेन माहीत नसतं, तिथं बॅग कॅरी करायची असते. मग त्यासाठी तुम्ही स्पेसिफिक काही एक्सरसाइजेस तुम्ही करा. पण तुम्हाला जर सह्याद्रीमध्ये करायचं असेल तर माझं असं मत आहे की तुम्ही दररोज काम करत राहा त्याच्यावरती, तो स्टॅमिना आपोआप डेव्हलप आहे. अगेन हा माझ्या सकट अनेकांना पडणारा प्रश्न, मला सुटेबल असणारा व्यायाम प्रकार कुठला? म्हणजे म्हटलं रोज काहीतरी नवीन नवीन येतंय. माझा मित्र जिमला जातो, तो म्हणतो अरे मला वेट ट्रेनिंगमुळे माझा फॅट लॉस झाला. दुसरा एक कुठेतरी HIIT करायला जातो, तिसरा काय ते टबाटा करायला जातो, अजून एक कोणी झुंबाला जातो, एक जसं तुम्हाला फक्त रनिंग करतो. मी करू कसं सिलेक्ट? काय हे सगळं म्हणजे एक दिवस नाही, याच्यात काय होतं मग तुम्हाला सांगतो. तुमची जेव्हा कन्सिस्टन्सी राहते ना, म्हणजे तुमचं जेव्हा सातत्य राहतं, तेव्हा तुम्हाला काही दिवसांत तुम्ही ते करत राहता, सातत्याने येत राहता. काही दिवसांनी तुमच्या लक्षात येतं की हे मला नाही सूट होत आहे. आता सूट होण्याचा मिनिंग काय, तर माझं असं त्याचा अर्थ आहे की मी एखादी ऍक्टिव्हिटी केल्यानंतर आणि ती ऍक्टिव्हिटी संपल्यानंतर जर मला आनंद होत असेल आणि मला परत ती उदी करावीशी वाटत असेल तर ती मला सुटेबल आहे. राईट. आता म्हणजे मी तुला मस्त असं सांगतोय भारी भारी, पण मला योगा 1 तासभर करायचं म्हटलं ना की माझ्या अंगावर काटा येतो. मग माझ्याकडे ती फ्लेक्झिबिलिटी नाही आहे आणि मग मला आनंद होत नाही. मी करेन काहीतरी, म्हणजे थोडंसं फॉलो करेन, मला कुठं जाणवेल तिथं मी काम करेन, पण मी ते सोडून नाही देत. मग मी त्याच्यावरती तेवढंच काम करतो. पण मला ते सापडायला मला ते 4 वेळा तिथं जावं लागलं ना. बरोबर. मला योगा करावा लागला. मला कळलं की हे माझ्यासाठी सुटेबल नाही आहे. त्याच्यामध्ये असं पण असेल की माझी फ्लेक्झिबिलिटी नाही आहे. हा एक म्हणजे काय, हा एक पार्सल तो आहे, असू शकतो. तसं प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. काही लोकांना जिममध्ये ते बंद ह्याच्यात नाही जमत. बरोबर. मग त्यांनी तसं सोडून द्यावं. बरं, एखादा प्रकार करता येतो आणि एखादा करता येत नाहीये म्हणून हे पण वाईट वाटून घेणं पण चुकीचं आहे ना. की मला जर वाटतंय मी फक्त टेकडी छान करतोय आणि मला पळता येत नाहीये, तर असं करून नाही चालणार मला. बरोबर. मला असं समजून घ्यायला पाहिजे की हे नाही पळता येतं. आता आपल्यातले कित्येक जण आपल्या आजूबाजूला माहिती आहेत की ते सुंदर ट्रेक्स करतात. त्यांना 2 किलोमीटर पळ म्हणलं की ते नाही पळू शकत. बरोबर. म्हणजे तो काय चुकीचा अशातला भाग नाहीये. तो कसला फिट असतो. तो येतो कुठेही, कुठल्याही घाटवाटा करतो, कुठल्या ह्यातून उतरतो, चढतो. तो फिट माणूस. आपण ते कॅटेगराईज न करता
मला असं नेहमी सांगावं वाटतं की ते इट शुड बी मोर टुवर्ड्स प्लेजर, जॉय, एन्जॉयमेंट, इकडे ते जावं. मग तुम्ही ते सगळं अचीव करू शकता. पण आता हे अनेक आता थोडंसं ना सायंटिफिक आपण म्हणू, एक तर लोकांना बऱ्याच वेळेला केडन्स, हार्ट रेट, रिकव्हरी रेट हे म्हणजे गुंतागुंतीच्या टर्म्स असतात. आता इन्स्टाला इतके रील्ससाठी व्हिडिओ येतात आणि एकाचं मग दुसऱ्यासारखं नसतं. आणि मग कोणीतरी सांगतात तुमचा हार्ट रेट एवढा असेल तर तुम्ही अनफिट आहात, एवढा असेल तर तुम्ही फिट आहात. तर हे जरा सांग की एकतर हार्ट रेट म्हणजे काय, केडन्स म्हणजे ते जरा क्लिअर होते आणि उत्तम हार्ट रेट असणं म्हणजे काय. आता हार्ट रेटचं कसं आहे, हार्ट रेटसाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ते मॉनिटर करणार तुमच्याकडे गॅजेट पाहिजे. आता ते गॅजेट पाहिजे म्हणजे काय, आता हल्ली सगळी स्मार्ट वॉचेस सगळे आलेले आहेत, तुम्ही तुमच्या मोबाईलवरती करू शकता, तुम्हाला चेस्ट बेंड्स मिळतात. त्यामुळे तुमची जशी तयारी असेल तसं तुम्ही त्याच्यात हे करू शकता, म्हणजे ते गॅजेट परचेस करू शकता, मॉनिटर करू शकता. आता गार्मिन वॉच आहे किंवा खूप आहेत, अगदी तुझ्या आय वॉचपासून सगळं मिळतं तुला. पण त्याच्यात काय होतं, म्हणजे मी स्वतः गार्मिन वापरलेलं आहे. मी तो हेडबँड पण सॉरी हार्ट रेटचा बँड असतो तो पण वापरून बघितलेला आहे. एका पर्टिक्युलर पॉईंट नंतर आहे ना ते जास्ती टेक्निकल व्हायला लागतं. करेक्ट. म्हणजे हे आता आज माझा हार्ट रेट हा जरासा वाढला होता तर मी कॉन्शियस होतो, तर एखाद्या दिवस माझा हार्ट रेट एवढं मी फास्ट पोहून सुद्धा कसा नाही झाला, असा पण एखाद्या दिवस प्रश्न येऊ शकतो. तर त्याच्यावरती माझं असं मत आहे, खूप डिपेंडंट राहू नये. बेसिकली हार्ट रेट म्हणजे काय सांगणार. हार्ट रेट म्हणजे कसं असतं, बीट्स पर मिनिट, असं जे तुमचं एक स्टँडर्ड प्रत्येकाचं वेगळं असतं. ज्याचा जसा श्वास आहे ना तसे त्याचे हार्ट रेट्स असतात. एखादा माणूस खूप चंचल असतो त्याचा हार्ट रेट जास्त असतो. एखादा माणूस शांत बसलेला असतो, शांतपणे असतो, त्याचा हार्ट रेट नॉर्मली कमी असतो. त्यांनी त्याच्यामध्ये काही 4-5 टप्पे केलेले आहेत. हार्ट रेट 1, 2 म्हणजे झोन 1, झोन 2, झोन 3, झोन 4. झोन 4ला पडणं म्हणजे तुझं हार्ट रेट तुझ्या नॉर्मलपेक्षा काही पर्सेंट मध्ये जास्ती असणं. आता तो पर्सेंट किती ते पण फार पर्सेंट डिपेंडंट आहे. आता म्हणजे तुला BMI कसा एक स्टँडर्ड त्यांनी केलेलं आहे, पण ते दुसऱ्या कोणाचे तरी स्टँडर्ड्स आहेत. एक तुला इम्प्लिमेंट करायला लागलास ना की तुला त्रास होतो त्याच्यामुळे. तर तसं न करता सायंटिफिकली, मी काय डॉक्टर नाही, मी काय त्याच्यातला मेडिकल तज्ज्ञ नाही, पण मला असं जाणवतं की तुम्ही त्याच्यावरती खूप अटेन्शन देऊ नये. करेक्ट. आणि लिसन टू युअर बॉडी दॅन द गॅजेट तुला एक्सटर्नल डिव्हायसेस काहीतरी तुला सांगतात फिगर्स, पण त्या फिगर्सवरती तुम्ही डिपेंडंट खूप राहू नये. म्हणजे कसं, समजा मी मध्ये जरा फाटलेक नावाचा एक रनिंगचा प्रकार असतो, त्यावेळेस मी नेमकं ते गार्मिन मी त्या ह्याच्यावरती केलं होतं असे, आणि मी इतका छान पळत होतो आणि ते टँग 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 म्हणून वाजायला का ते त्याच्यावरती त्याला इंडिकेशनचं हे आहे. तर माझा हार्ट रेट त्याच्या दृष्टीनं हा झोन 5च्या पुढे गेला होता आणि मी एकदम छान होतो. मला असं काही मला ते अनइझी फील नव्हता. तर नंतर माझ्या लक्षात आलं की त्याच्या रिडिंगमध्ये सुद्धा काही एरर्स येऊ शकतात. त्याची मेजर करायची पद्धत पण काहीतरी वेगळी असू शकते. तर कमिंग बॅक टू युअर पॉईंट, ते गॅजेट्स वाईट त्याच्यातला भाग नाही, उलट ते काही काही इंडिकेटिव्ह पण असतात चांगले. पण त्याच्यावरती विश्वास ठेवायच्या आधी तुमचं स्वतःचं बॉडी कशी रीड करायची हे तुम्हाला जास्ती कळलं पाहिजे. आणि हार्ट रेट आहे किंवा VO2 मॅक्स म्हणून एक प्रकार असतो तो आहे, किंवा तुमचे झोन 1, झोन 2 जे आहेत, हे सगळे पॅरामीटर्स दे हेल्प यू टू आफ्टर पर्टिक्युलर पॉईंट. म्हणजे तुम्ही उद्या कॉम्पिटेटिव्ह याच्यात जाता, तर तुला कॉम्पिटेटिव्ह याच्यात तुला या सगळ्या गोष्टींचं भान ठेवावं लागतं. पण ॲट द सेम टाइम तुला मॉनिटर करणारं दुसरं कोणतरी लागते. म्हणजे तुला कोणाला तरी कन्सल्टंट पाहिजे, तो तुला सांगेल, तो तुझा कोच आहे किंवा तुझा फिटनेसचाच गुरु आहे, तो तुला सांगतोय तुला पुढच्या वेळेस 3 सेकंद कमी करायचे बरं का, मग तू आता इथं असं कर. आपल्यासारख्या माणसांनी त्याच्याकडे खूप लक्ष देऊ नये, त्यात अडकू नये. बराच वेळा असं पण होतं की ती गॅजेट्स महाग असतात. तुम्ही घेऊ शकलात तर चांगलं आहे, नाही घेतलं तुम्हाला वाटतं राहू ते गॅजेट नाही म्हणून मी पळत नाही, परत एक नवीन एक्सक्यूज आणला. तर तो न पाळता त्याच्यावरती खूप काही डिपेंडंट राहू नये. थोडक्यात असं आहे की तुला जो सुटेबल व्यायाम प्रकार आहे हा तो वैयक्तिक आहे, तो पाहिजे. म्हणजे तुला जे सूट होईल, तुला जसं म्हणालस की तुला जिममध्ये आवडतं, मला काय बंद वातावरणामध्ये आवडणार नाही वगैरे वगैरे. आता मी समजा योग्य व्यायाम प्रकार निवडला, आता बऱ्याच वेळेला लोकांचा प्रश्न असा असतो की मी इतकं करून सुद्धा मी डोंगरात दमतो, तर याचं काय कारण आहे. त्याला 1-2 फॅक्टर्स असे आहेत. एक तर त्याचा थोडंसं ऍक्सेप्टन्स लेवल वाढवावा लागतो. मी जसं म्हटलं मला पण दम लागतं,
फक्त माझी दम कॅरी करायची कॅपॅसिटी थोडी जास्त आहे. म्हणजे कारण रोजच्या व्यायामामुळे मग माझी त्याची तयारी किती आहे हे पण मला बघावं लागतं ना. मी जर आठवड्यातून एकच दिवस फक्त ट्रेकला म्हणून जाणार असेल आणि माझी अपेक्षा आहे की मागच्या रविवारी मी ट्रेक केलाय आणि या रविवारी करून सुद्धा काय 2 रविवार झाले तरी मला दम लागतो. नाही, तू सोमवार ते शनिवार किती वेळा गेलाय? सोमवार ते शनिवार काही काम केलंयस का? त्याच्यावरती तुम्ही टबाटा किंवा हे जे एक्सरसाइज आहे जे तुमच्या हार्ट रेट अचानक खूप वाढवतात आणि कमी करतात, HIIT सारखं, तर ते तुम्ही करताय का? तर ते न करता जर तुम्ही म्हणलात ना की अरे असं कसं दम लागतोय, तर ते मॉनिटरिंग चुकीचं आहे. मग त्यासाठी तुमची तयारी पाहिजे. तयारी करू. आता मी आज जर उद्या गेलो आणि मला मी सिंहगड करायचं ठरवलं, आता मी 2 वेळा केला, 3 वेळा केला, मी 5व्यांदा करताना जर मला जाणवलं की हे माझं म्हणजे मला दम लागतोय, तर मला थोडासा मी कन्सर्नचा भाग आहे. करेक्ट. मी एवढा 4 वेळा केला आहे, आधी 5 वेळा केलेला आहे आणि मला आता 3ऱ्याला जर दम लागत असेल तर मग मी माझा स्पीड कमी करायला पाहिजे. हे मी करू शकतो. पण दम लागणे हे इट्स अ पार्ट ऑफ द गेम आणि ते सगळ्यांनाच होतो. तो सगळ्यांना तो. आणि मी बरंच सांगतो, त्याच्यावर नसती कन्क्लुजन्स काढू नयेत. तुम्हाला शरीर तुमचं सांगत राहतं, तुम्ही जर ऐकत राहिलात तर तुम्ही ते छान डेव्हलप करू शकता आणि ते करत राहायला पाहिजे. परत ते मुद्दा तिथंच येतो की तुम्ही किती सातत्याने त्याच्याकडे जाताय, कधी काम करताय. थोडक्यात सोमवार ते शनिवार हे जास्त मॅटर करतं. हा, टू बिल्ट अप करू. की तू रविवारी रविवारी तुझी काय काय होतं किंवा रविवारी रविवारी तुम्ही काय लायकीचे आहात हे जर तुम्हाला कळायचं असेल तर तुम्ही सोमवार ते शनिवार त्यावर काम करायला पाहिजे. ओके. आता म्हणजे आपण व्यायाम प्रकार सिलेक्ट केले. हे व्यायाम प्रकार समजा मी करायला सगळं चालू केलं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे डाएट. ठीक आहे. म्हणजे अनेकांचं घोडं तिथे येऊन अडतं. आता फूडी लोक म्हणजे तू स्वतः एक रेस्टॉरंट होत करतोस त्याच्यामुळे तर म्हणजे मला कधी कधी इतकं भारी वाटतं की म्हणजे तुझी पॅशन आणि तुझा व्यवसाय हे अगदी विरुद्ध आहे की इतके चमचमीत आणि छान पदार्थ तू लोकांना खायला घालतोस आणि सिमिलर आहे ऍट द सेम टाइम तुझं स्वतःचा डाएट मला माहिती आहे किंवा तू किती कॉन्शियस त्या बाबतीमध्ये. तर ह्याच्यामध्ये बेसिकली अगेन मी जसं पहिला प्रश्न विचारला व्हॉट इज फिटनेस, व्हॉट इज डाएट. आता डाएटचं कसं आहे, डाएटचं थोडासा एक ट्रिकी विषय असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. माझे एक्सपेरिमेंट्स करता करता मला माझ्याच बॉडीतले काही काही टेंडन्सीज हळूहळू कळत गेल्या. आता जेव्हा मी डाएट करत होतो तेव्हा मी डाएट परत तसं होतं की मी काय असं काही स्वयंभू माणूस नाही. म्हणजे मला काही माहिती कमी आहे, मी काही माहिती घेतो, मी असं गृहीत धरतो की माहिती देणारा माणूस सर्वज्ञ आहे. पण तसं पण नसतं. बराच वेळा तो त्याच्या वकुबानुसार त्याच्या एक्सपिरियन्सनुसार तो मला सल्ले देत असतो. त्यामुळे बराच वेळा असं पण होतं की मला एखाद्याने सल्ला दिलेला आहे अशा पद्धतीने डाएट कर आणि तो मी करायला घेतलेला आहे. अत्यंत त्याच्यात सिरियसनेस आहे आणि टाइमलीनेस आहे, पण ते मला सूट होत नाही. तर हे मलाच कळू शकतं, ते दुसऱ्या कोणाला नाही कळू शकत. फॉर एक्झाम्पल मी जेव्हा जिम करत होतो, आता जिमला जात असताना तिथं व्हे प्रोटीन्स घ्या म्हणून सांगायचे आणि ते मी असं म्हटलं तसं अफोर्डेबल आहे, ॲक्सेसिबल आहे, वेगवेगळे ब्रँड्स मिळतात, वेगवेगळे फ्लेवर्स मिळतात. तर मी घेतल्यानंतर मला 1-2 महिने मी घेतलं ते. बरं, मी तसा त्या दृष्टीनं सांगणाऱ्याच्या दृष्टीनं जो मला सांगत होता त्या दृष्टीनं मी माझ्यात काहीच कमी नव्हती ना. मी व्यायाम करत होतो, मी पळत होतो, मला रिझल्ट दिसत होते, पण मला काही कुरबुरी चालू झाल्या. बरं, म्हणजे बारीक सारीक काहीतरी असं जे मला वाटायचं की अनकम्फर्टेबल आहे. तर मग मी काय चुकत होत नव्हतं. तर आयडियली ऑन पेपर माझं रुटीन परफेक्ट होतं, पण माझी बॉडी त्या व्हे प्रोटीनला सूट होत नव्हती. बरं, त्या व्हे प्रोटीन मधला एक कॉम्पोनंट आहे, म्हणजे तो दुधाचा काही कॉम्पोनंट आहे त्याच्यामध्ये. तर मी लॅक्टोज इंटॉलरंट आहे. मला मी दूध पित नाही, दुधाचा चहा पित नाही. तर हे मला त्याच्यात लक्षात येत नव्हतं आणि मला खूप छोट्या छोट्या बारीक बारीक कुरबुरी चालू झाल्या. म्हणजे मी वजन उचलताना माझं कुठेतरी पाठच धरली आहे. बरं, तो व्हिजिबल काही नसायचा. म्हणजे बाबा मी धारातीर्थी पडलोय, मला उचलता येत नाही, असं काही नाही. छोटं 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 वजन. मग माझ्या लक्षात आलं की त्याचा सल्ला बरोबर आहे, पण तो मला सूट होत नाही. मग मी ते व्हे प्रोटीन बंद केलं आणि माझे प्रॉब्लेम्स ते सगळे थांबले. कमिंग बॅक टू डाएट, बराच वेळा असं होतं की आपण काहीतरी फॉलो करायला जातो आणि ते फॉलो करताना तुला जो सांगणारा आहे ना
त्याचं तुझं मॅच झालं तर तुला रिझल्ट दिसतो. बरोबर. जर एखाद्या वेळेस काही दुर्दैवाने मॅच नाही झालं तर तुला त्याचे इल इफेक्ट्स दिसतात. त्यामुळे तुला ते डाएट तुला शोधून काढावं लागतं. आता काय खावं आणि काय नावं, आता याच्यातली एक लहानशी गोष्ट आहे. तुम्ही जर एखादी हाय ॲक्टिव्हिटी करताय ज्याच्यामध्ये तुमचं ॲक्टिव्हिटी तुम्हाला भरपूर आहे, त्या केसमध्ये जर तुम्हाला एनर्जीच नाही मिळाली तुम्ही ते करू शकता का? मग तुम्ही शुगर सोडून उपयोग नाही तिथं. मग तुम्हाला शुगर पाहिजे, तुम्हाला प्रोटीन पाहिजे, तुम्हाला थोडे कार्ब्स पाहिजेत, तुम्हाला काय अदरवाईज मी जो रनिंगचा माझा मित्र आहे खूप छान, किशोर म्हणून आहे. तर तुला माहिती आहे किशोर धनकुडे. तर त्याला आणि मला दोघांनी अशी एक बारीक अशी एक टमी असायची, अशी म्हणजे असं पट्टा असायचा. तर मी जरा वैतागायचो, अरे किशोर काय आता मी याच्याविषयी असती काय करू बाबा, म्हणजे 70 किलोमीटर पळतो, 100 किलोमीटर पळतो, ते जात नाही. तर तो म्हणला की ते आहे म्हणून तुम्ही जाऊ शकता, हे तुमच्या काय लक्षात येत नाही का, दॅट इज अ एनर्जी सोर्स फॉर यू. ओ बर. त्याचा बघायचा दृष्टिकोन फार छान आणि पॉझिटिव्ह होता की त्याच्याने काय होतंय, तुम्ही जे खूप लोक करू पण शकत नाहीये ते तुम्ही इझिली करताय. मग तेवढ्याशा तुमच्या त्या ब्रँडने तुम्हाला काय फरक पडतोय. आपल्याबद्दलची इमेज आपण एक तयार करून ठेवलेली असते की मी खूप पळालोय म्हणजे मी सिक्स पॅक दिसलो पाहिजे, खूप पळतोय माझ्या अंगावर कुठेही फॅट नाही पाहिजे, मी खूप पळतोय म्हणजे माझं अशी बॉडी लीन पाहिजे. असं काही गरज नाही. तुम्ही छान जे काही करताय ते एन्जॉय करत असाल तर तेवढा फॅट चालतो. त्यामुळे मग त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही शुगरवर काही बंद करू नका. तर तुम्हाला जर एवढं पळायचं असेल, तुमची जी ॲक्टिव्हिटी असेल त्यासाठी एनर्जी कुठून आणणार, आणि एका पर्टिक्युलर पॉईंट नंतर जर शरीराने एनर्जी दिली नाही तर ते मसलकडून काढून घेतं. बर. आणि मग तुम्ही कृश व्हायला लागता, तुमचे मसल्स वीक होतात. अगदी सगळ्यात बेसिक तुला सांगतो, पहिली जी स्टेप असते ती नॉर्मली 90% लोकांची काही झालं तरी कंबर धरते. कारण तो पार्ट इतका मुव्हिंग आहे आपला आणि तो इतका वल्नरेबल आहे. तर तुझ्या शरीरातली कुठली एनर्जी कमी झाली की मग तुला त्या शरीराच्या नॉट नेसेसरी कंबर, तुझी ग्लूट्सला येतं, कुठेतरी हॅमस्ट्रिंगला येतं. हा जो मधला पार्ट आहे आपला तो तिथं काहीतरी त्याशी हे येतात. मग त्यावेळेस असं समजून घ्यावं की आपलं डाएटमध्ये काहीतरी घोटाळा आहे. आता कितपत पाळावा डाएट, तर तुमच्या ॲक्टिव्हिटीप्रमाणे पाळा. बरं. तुम्ही जर लेजर असेल तुमचं, म्हणजे बघा तुमची काही खूप हेवी ॲक्टिव्हिटी नाही आहे, तुम्हाला खूप फास्ट पळायचं नाही आहे, तर तुम्ही छान घ्या राहा, तो पण एक आनंद वेगळा आहे. मला असं म्हणायचं की तुम्ही खूप बारीक किंवा खूप जाड हा कन्सेप्ट काही नाही आहे. तुम्ही ते जे करायचं आहे तुम्हाला ते तुम्ही छान करू शकत असाल तर तुम्ही काही खा, फक्त सूट होते की नाही ते मात्र बघा. कुणीतरी सांगितलं म्हणून ते करू नये. पण या केसमध्ये डायटिशियनचा सल्ला हा आहे. तो डायटिशियन काय असतं ते थोडंसं सायंटिफिकली पण आपल्याला सांगतं. एखादा पार्ट आपल्याला माहीतच नसतो, म्हणजे एखादा पदार्थ आपल्याला माहीतच नसतो. म्हणजे एखादं फ्रूट म्हणा किंवा एखादा तुझी जे वेगवेगळे पावडर्स आहेत किंवा बिया आहेत ज्या तुला मिळतात त्या तुला माहीत नसतात. तर आयदर रिकॉल होत नाहीत किंवा त्याचं इम्पॉर्टन्स माहीत नसतं, तर तो डायरेक्ट तुला करतो. ते तुला परत म्हणलं तसं आमच्या ह्याच्यात एक अशी आम्ही असं त्याला एक फ्रेज वापरतो, ते अफोर्डेबल आहे का बघा. दरवेळेस ते अफोर्डेबल पैशाला तर असलं पाहिजे नाही, ते शरीराला पण अफोर्डेबल आहे का, तुमच्या मनाला पण अफोर्डेबल आहे का. आता मी नॉनव्हेज खात नाही, मी प्युअर व्हेज असं नाही म्हणता येणार मला, पण मी व्हेजिटेरियन आहे. तर मला जर उद्या कोणी सांगितलं तू उद्या दररोज तू हे खा, चिकन खाल्ल्याशिवाय तुला होणार नाही, तर मी नाही खाऊ शकणार चिकन, कारण मला ते सूट होत नाही. करेक्ट. आणि त्याच्यातून जे मला मिळणार आहे त्याच्यात मिळण्यापेक्षा माझ्याकडून जे जाणार आहे ते जास्ती त्रासदायक आहे. माझा पीस ऑफ माइंड जाईल, मला त्याचा तो त्रास होतो, त्याचं मला डॉक्टरकडे जावं लागेल, त्याला मला क्युअर करावं लागेल, तर हे मला नको आहे. म्हणून मला जरी कुणी सांगितलं तर दादू तुम्ही प्रोटीनचं काय खात नाही, तुम्ही चिकन खावं म्हणतो, हा मस्त आहे ते, म्हणजे भारी आहे तुम्ही खावा, पण मला ते नाही हे होणार. त्यामुळं डाएटसाठी मी असं सांगेन की तुम्ही तुमचा डाएट शोधा, कोणाची मदत घ्या, स्वतःवरती एक्सपेरिमेंट करा. कॉन्शियसली केलं तर 2 महिन्यात तुम्हाला 3 महिन्यामध्ये तुम्हाला तुमचं सुटेबल डाएट सापडतं, पण तो तुम्हाला शोधावा लागतो. पण हे आउटडोअरला डाएट फॉलो कसं करायचं, म्हणजे उदाहरण असं आहे, तुला एक उदाहरण मी तुला सांगतो. आता फॉर एक्झाम्पल तुला महाराष्ट्रीयन जेवणाची आपली पोळी भाजी भात आणि तिची सवय असते, ठीक आहे. आता त्याच्यात परत एक सब क्वेश्चन माझा आहे पुढे की पोर्शन कंट्रोल याच्यामध्ये, की जो म्हणजे इनसेपरेबल पार्ट डाएटचा.
तर अनेकदा असं असतं, आता हिमालयामध्ये आपण ज्याला ट्रेकला जातो तुलाही माहिती आहे की ते छोले किंवा म्हणजे राजमा चावल आणि म्हणजे किंवा ते बऱ्याच वेळेला पुरी भाजी देतात ब्रेकफास्टला, कारण ते त्यांचं तिथलंच ते नाही, तिथले कुक तिथले असतात, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की तिथल्या वातावरणाला ते सुटेबल आहे. अनेकदा आपल्यालाच ते सरप्राइझिंग असतं की अरे पुरेवरची हा पुरेवरची कशी आहे, छोले भटुरे सकाळी 6 वाजता कोण देतं? अरे हे प्रश्न पडणं साहजिक आहे. तर ह्या केसमध्ये सी आता तुला एनर्जी तर हवी आहे, तुला जो काही टप्पा गाठायचा आहे पुढचा त्या दिवसामध्ये, आणि तिथे तुला ऑप्शनही नाहीये हम्म. ते छोले भटुरे खाण्याशिवाय, तर अशा वेळेला काय करशील तू? मी जर माझा एखादा डाएट मला तिथला माहिती आहे की जो मला सूट होत नाहीये, तर मी तो अवॉइड करेन. मग मला जो सुटेबल आहे तो मी खाईन. म्हणजे काय, तर मला माहिती आहे की माझ्या आज दिवसभरात मला एक 20-25 किलोमीटर चालायचं आहे आणि मी तसं पूर्णपणे फिट पाहिजे. तर मला समजा एखादं एखादं ते जे काही मला मिळणार आहे त्याच्यामध्ये समजा चिकन आहे, तर मी ते नाही खाणार. कारण मला त्या 10 मिनिटाच्या पेक्षा ते 10 मिनिटाचे जे खाल्लेलं अन्न आहे ते माझ्या शरीरात पुढचे 24 तास राहणार आहे आणि ते मला काहीतरी वेगळा इफेक्ट देणार आहे. पोह्याबद्दल आपला हा, करेक्ट. आता पोहे मी खात नाही. सगळ्या आपल्या अख्ख्या फॅटर्निटीला माहिती आहे. ते आता पोहे म्हणले की एक कमी करून सांगतात. हो. मी पोहे खात नाही. तर माझ्या लक्षात आहे की आपण एखाद्या गावात जातोय आणि तिथे पोहेच मिळणार आहेत. तर मी एक माझी 2 केळी आणि 2 ॲपल ठेवून देतो. मला त्याच्याकडून मी अपेक्षा करणं की मला पोहे चालत नाहीत मग मी काय खाऊ, हा त्याचा प्रश्न नाही आहे. हा प्रश्न माझा आहे की मी कसा सॉल्व्ह करायचा. तर मी बरं, ते न खाण्याचं कारणही सांगून टाक, म्हणजे लोकांचा प्रश्न असं काम पोह्याने मला होते ॲसिडिटी, हा. भयंकर ॲसिडिटी होते. आणि माझे ट्रेक्सचा जो लॅटर पार्ट असतो ना, म्हणजे तो कारण का मी पोहे जेव्हा खातो, मला ॲनाटॉमिकली जे काही मी थोडंसं अंडरस्टँड केलं, तो जेव्हा मी ते खातो आणि जेव्हा तो 2-3 तासांनी जेव्हा ते पचनाला जातं, तेव्हा ते माझ्या बॉडीला सूट होतं. आणि मग माझा ट्रेक जेव्हा संपत येतो ना आपला, तेव्हा माझं डोकं धरतं. बरं. मला भयंकर त्रास होतो. परत माझी चिडचिड होते. मला पूर्वी कळायचं नाही की मी बाकी दिवशी तेवढा फिट आहे. बरं, पोह्याकडे कधी लक्षच गेलं नाही. ते आपलं इतकं डाएटमधला पार्ट आहे तो. पण मी नंतर जेव्हा कॉन्शियसली बघायला लागलो की मी काय खाल्ल्यामुळे होतोय त्रास, तर मला पोहे खाल्ल्यामुळे त्रास. बरं. आणि मग मी तो बंद केला. आता मी खात नाही याचा अर्थ खात नाही. ते बघितलेलं आहे मी. हां, मी नाही हात लावत. कारण का मला असं वाटतं की आपण त्या ठिकाणी आपला वेळ, पैसा, इतरांचे रिसोर्सेस खर्च करून गेलेलो आहोत. तर आता समजा तू आणि मी ट्रेकला गेलोय आपण करताना, तर मी संध्याकाळी तुझ्यावरती चिडचिड करायला लागलो, माझेच पाय दुखतायत, तुम्ही जावा पुढं, मला कंटाळा आला, माझी बॅगच जड होते, अशी जर मी तुला कारण सांगत बसू, तू म्हणते हे नाही बरोबर आहे. मग त्या कॉन्शियसनेसमधून मला कळलं की पोहे खाऊ नये. त्या कॉन्शियसनेसमधून मला कळलं की आपल्याला मिसळ सूट होत नाही. ते भरी खूप छान दिसते, पण ती त्रास होतो आपल्याला. राईट. तर त्या एक दिवस टाळू शकतो ना आपण, आणि तेवढं टाळता पाहिजे. मग थोडंसं फिटनेसमधलं अजून एक तुला गंमत सांगतो. फिटनेसनी तुमचं आयुष्य बदलतं असं मी नेहमी म्हणतो. ते सर्व अर्थाने बदलतं, चांगलं वाईट. चांगलं म्हणजे तुम्हाला रिझल्ट दिसतात, तुमच्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला आनंद देतात, तुम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकता. पण ते जर करायचं असेल ना, तर तुला तुझं लाईफस्टाईल चेंज पण करावं लागते. करेक्ट. म्हणजे तुला उद्या सकाळी जर ट्रेकला जायचं असेल, आपल्याला बघतो पूर्वी एन्झायटी होती, ट्रेकला जायचं की झोपच लागायची. बहुतेक सगळ्यांचा प्रॉब्लेम तोच असायचा. तर ती जशी आहे त्यामुळे झोप होत नाही. झोप झाली नाही किंवा दुसऱ्या दिवशी दुपारनंतर मग एखादा मोठा चढ लागला किंवा तुला हे विचार मनात यायला लागतात की अरे राव, माझा फिटनेसच कमी झाला राव. असं काही नसतं. तुझी झोप झालेली नसते, खाणं झालेलं नसतं. बरोबर. तर सांगायचा मुद्दा काय की जेव्हा फिटनेसने तुझं लाईफ चेंज होतं, त्याच्यामध्ये हे पण तुला कळतं की माझ्या खाण्याची, माझ्या वागण्याची जबाबदारी मीच घ्यायला पाहिजे. हो, ऍक्च्युली. तर तुम्ही तसे तुमच्यामध्ये चेंजेस घडवा. मी तुला याच्यावर एक एक्झाम्पल सांगतो काय. आता बऱ्याच वेळेला आपण ओव्हरनाईट ट्रेक असतात आपले, जिथे मुक्काम असतो, आणि दुसऱ्या दिवशी आपली चाल भरपूर असते. ते कॅम्पफायर हा प्रकार आपल्याकडे म्हणजे ते होणार, ते करायलाच पाहिजे. हा इतक्या दिवसांनी भेटलेलो असतो, एक गप्पा होतात. पण गंमत अशी असते की आता झोप न झाल्यामुळे होणारी ऍसिडिटी हे जर मला माहिती आहे, तर मी त्या चर्चेमध्ये किती वाजेपर्यंत भाग घेतला पाहिजे हे माझ्या अगदी तुझ्या हातात आहे. बरोबर. म्हणजे ते शेवटी आपण कंट्रोल केलं. कारण मी असं अनेकदा बघितलेलं, इव्हन हे माझ्या बाबतीत पण आहे, इतरांच्या बाबतीत पण आहे, की पहाटे 4 पर्यंत जागले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 12-15 किलोमीटरचा खतरनाक टप्पा एकदम, आणि तिथे अक्षरशः फिट माणसाची सुद्धा वाट लागली. बरं, कसं असतं ते वातावरणामध्ये जरी काही गडबड झाली की तो बोचणारं ऊन असतं बघ, की जे ते घाम काढतं प्रचंड,
ठीक आहे. एस्पेशली ऑक्टोबर हीटचा वगैरे जो विचित्र टाइम पिरियड असतो. बरं ते सगळे त्याच्यात जमून येतात. हां, सगळं ते आणि फार जमून येतात. ती भेळच होते. हो, हो. तर तू जसं म्हटलास ना, की लाईफस्टाईल चेंज त्याच्यामध्ये मला असं वाटतंय, की तुमचे ना हे आकर्षण सुद्धा ती कमी झाली पाहिजेत. हो, हो. की बरोबर आहे मित्र गप्पा मारतायत, खूप दिवसांनी आपण भेटलोय, पण त्या जागरणाचा माझ्या बॉडीवर पर्सनली काय परिणाम Correct. होतोय, ते ओव्हरराईड करून जर मी ते करायला गेलो, तर मला वाटतं अगदी यू सेड इट राईटली. तुम्हाला म्हणून मी म्हणतो, की जेव्हा तुम्ही तो कंट्रोल म्हणतो ना आपण, तो कंट्रोल फक्त तुमच्या डाएटचा नसतो. तो तुमच्या अशा पद्धतीच्या एखाद्या अट्रॅक्शनचा असतो. आता मी पूर्वी माझी जी लाईफस्टाईल होती, त्या लाईफस्टाईलमध्ये मला रात्री 1:30-2ला झोपणं हे फार माझं कॉमन होतं. काहीतरी काम असायचं, कोटेशन देत बसतोय आपण, जे काय असेल ते. नंतर मला लक्षात येतं, की जर मला सकाळी 5ला उठून पळायचं असेल, तर माझी कमीत कमी 6 तास झोप झाली करेक्ट. पाहिजे. माझी 7 तास झोप व्हायला पाहिजे. मग ती जर व्हायची असेल, तर मी 10 वाजता झोपलो पाहिजे. तर मग माझं 9 वाजता, 8 वाजता माझं जेवण व्हायला पाहिजे. त्याच्या आधी तासभर मी घरात यायला पाहिजे. सगळं वेळच्या वेळ जर करायचं असेल, तर माझे घरच्यांशी पण संबंध तेवढे चांगले असले पाहिजेत. म्हणजे तू अचानक आलास आणि आता मला 5 वाजता जेवायला द्या, 6 वाजता जेवायला द्या, मला सकाळी पळायला जायचंय. त्यांनी काही होत नाही. मी हे का सांगतोय, बऱ्याच वेळा काय होतं, आपण खूप वेगळ्या एक्स्पेक्टेशन्स ठेवतो, की मी काहीतरी करतोय आणि मग माझा कोणाला सपोर्टच नसतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं डाएट कुणी पाळतच नाही राव. त्या डाएट पाळायची जबाबदारी तुमची आहे. तू ना तुझ्या घरच्यांची आहे, ना तुझ्या मुलाची आहे, ना तुझ्या बायकोची आहे, कोणाचीच नाही आहे. तर तुम्ही त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत ना. आता हे बऱ्याच वेळा असं होतं, की हे सर्कल कुठं कट होतं ना, हे अशा ठिकाणी कट होतं. की ते कट अशा पद्धतीनं होतं, की माझं काय होतं, मी रात्री 10 वाजता जेवल्याशिवाय मला झोपच नाही लागत. मग मी 10 वाजता जेवतो. मग मी 1-2 दिवस उठतो. तिसऱ्या दिवशी माझी बॉडीच मला उठून देत नाही. भले माझ्या मनात खूप आहे, की मला म्हणजे आजचं मला सांगितलेलं आहे दादूनी, की आज तेवढं करायला पाहिजे. पण मी म्हणजे त्या त्या माइंड आणि फिजिकल याचं माझं कॉम्बिनेशन होत नाही. माझे पाय त्या बेडमधून बाहेरच येत नाहीत. करेक्ट. काय आणि मग एक गॅप झाली ना, की तुमचे 2 महिने कसे झाले ते तुम्हाला कळत पण नाही. म्हणजे आय बेट की आता मी सुद्धा एवढा कॉन्शियसली पळून सुद्धा मी कुठे गावाला गेलो, तर मला बघता 3-4 दिवसानंतर कळतं, की अरे 5 दिवस झाले आपण कुठंच पळालेलो नाही, गेलेलो नाही. तर ते 2-2 महिने जातात आणि मग तिथं परत येतो, की राव मी केवढा व्यायाम करत होतो, पण मला काही इफेक्ट झाला नाही. माझं मत असं आहे, की तुम्ही त्याच 1 महिन्यामध्ये तुम्ही दर आठवड्यातले 1-1 दिवसच गेलेला आहात. तुम्ही 26 दिवस झोपलेला आहात आणि तुम्ही सांगता मी 4 दिवस व्यायाम करून सुद्धा काही झालं नाही. असं नाही होत. 4 दिवस लागोपाठ, पुढचे 4 दिवस लागोपाठ असे 5 वेळा केलं तर तुमचे 20-22 दिवस होतात आणि मग तुम्ही त्या कुठल्यातरी स्टाईलला येऊ शकता. पण आता अगेन हा प्रश्न म्हणजे जसं आपण आधीच म्हणलं, की प्रत्येकाचा डाएट हे पर्सनल बेस्ड आहे. तुमच्या बॉडीचं स्ट्रक्चर किंवा तुला काय सूट होतं. तरी हा प्रश्न मला माहिती आहे, की व्ह्युअर्सच्या मनात राहणार आहे. तरी सांगा तुम्ही, की काय खावं आणि काय खाऊ नये. तर मला असं वाटतं, तू जनरिक आयडिया द्यावीस, की काय होतं सांगतो. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं लाईफस्टाईल कशी आहे ते तुम्हाला आधी ओळखावं लागतं. म्हणजे समजा तुमचं जेवण वेळच्या वेळी होणार असेल. समजा तुमची काही जॉब असा आहे, की तुम्ही 1:15 वाजता जॉब म्हणा किंवा जे काही तुमची ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही 1 वाजता जेवायला बसूच शकता. तर मग तुमचं ते ऑटोमॅटिक डिसिप्लिन येणार आहे. पण जर तुम्ही येणार नसेल समजा, तर तुम्हाला ते पाळावं लागतं. मी माझं काय करतो, म्हणजे माझ्या स्पेसिफिक ह्याच्यासाठी, मी सकाळी उठल्या एखादं फ्रूट खातो. ते केळ असेल किंवा ॲपल असेल, जे काही अवेलेबल असेल, त्याच्यात सुद्धा मी आग्रह धरत नाही. खूप वेळा मला माहिती आहेत लोकं, ॲपल नाही म्हणून मी व्यायामाला गेलो नाही. नाही. ॲपल हे तुमचं व्यायामाचं टार्गेट नाही आहे. तर ते एनिवे, तर तुम्ही ते पहिल्यांदा करायला पाहिजे. त्यानंतर ब्रेकफास्टचा जो काही तुमच्या आता प्रत्येकाची सवय असते नसते. टिपिकली आपल्याकडे ब्रेकफास्ट करतात लोकं. तुम्ही 10च्या सुमारास जो काय असेल, शक्यतो मग त्याच्यात मॅगी टाळलं पाहिजे किंवा पोळी भाजी खाल्ली तर सगळ्यात बेस्ट. जे तुमच्या घरात होतं ते. काय होतं 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. व्यायामाची जागा आणि व्यायामाचे आयटम्स ह्याची प्रॉक्झिमिटी जेवढी चांगली ना, तेवढं ते पाळलं जातं. म्हणजे माझं व्यायाम घर जर माझ्या घरापासून जर 30 किलोमीटर लांब असेल, तर मी कशाला जाईन अर्ध्या ट्रॅफिकमधून. तर मला प्रॉक्झिमिटी घ्यायला पाहिजे. तसं माझं जर एखादं स्पेसिफिक मला जर पाहिजे असेल, तर मग तुझ्याकडे ती तयारी पाहिजे. ॲपल ठीक आहे, ॲपलच खाता ना, मग ते ॲपल तुझ्याकडे पाहिजेत 8 दिवसाचे. ते एक्सक्यूज नाही पाहिजे की तुम्हाला हे जायचं. तो डाएट म्हणजे तुमचं ते जे काय असेल ते पोळी भाजी खाल्ली आणि मग
आता मी सुरुवातीला कसं फॉलो करायचं, दर 2 तासांनी काहीतरी खायचं. करेक्ट. कारण का ते माझी त्यावेळेस ॲक्टिव्हिटी खूप खूप हेवी असायची. म्हणजे सकाळी पळणं असायचं, संध्याकाळी जिम असायचं. मग ते मला एनर्जी लागायची. मी दर 2 तासांनी काहीतरी खायचो. पण नंतर जेव्हा एवढी हाय ॲक्टिव्हिटी राहिली नाही, तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्याची गरज नाही आहे. मग मी ते कमी करून टाकलं. दर 2 तासांनी खाणं बंद केलं. दुपारी 1:30, 2, 2:30 आता मला काहीतरी उशीर होतो. पण मग 2 प्लस मायनस म्हणजे 3 ते 4 तासांची गॅप असेल तर ते जास्ती अन्नपचन पण होतं. आणि मग संध्याकाळी काहीतरी तुम्ही खाल्लं पाहिजे. जेवणामध्ये काय असतं तुझ्या? जेवणामध्ये 2 पोळ्या. मी स्पेसिफिकली सांगायचं म्हटलं मी 1.5 पोळी खातो. या संपूर्ण प्रवासात मी अत्यंत अभिमानाने सांगतो, हे कोणाला पटत नाही, मी एकदाही भात सोडला नाही. मी मी एकदाही भात सोडला नाही. कारण का मला भाताची सवय होती. आणि मला नंतर लक्षात आलं की भात खाऊन कोणी जाड होत नाही. भात खाऊन काही न केल्यावर माणूस जाड होऊ शकतो. भात खाऊन कोणी जाड होत नाही. तर भात खातो मी. आणि प्रेम मात्र लिमिटेड असतं. मी मागच्या वेळेस पण एकदा तुला काहीतरी बोललो होतं की मला माहीत नाही, पण तुमचं जे खाणं आहे ना, त्याचं प्रमाण तुम्हाला ठरवता यायला पाहिजे. मी पोर्शन कंट्रोल. आता म्हणजे कसं की जी गोष्ट तुम्ही मुठीत घेऊन खाता ना, ती चिमटीत घेऊन खायला पाहिजे. ओके. जी चिमटीत आहे ती अजून तुम्हाला फक्त चाटता यायला पाहिजे. म्हणजे कसं की समजा तुम्ही एक बकणाभर असं हे खाताय, तर तो न करून तुम्ही फक्त 4 बोटात बसेल एवढा चिवडा खा. तुम्ही जर लाडू 2 बोटावर घेऊन खाताय तर तो चिमटीत घेऊन खा. ते क्रेविंग थांबवायचं नाही. क्रेविंग थांबवलं काय होतं बऱ्याच वेळा की तुम्ही ते क्रेविंग थांबलात ना की तुमच्या मनाशी द्वंद्व तयार होतो. आपला सबकॉन्शियस माइंड सुद्धा एका पॉईंटला म्हणतं काय राव जागायचं कशाला. बरं एखादा तुला भारी मेसेज होतो की हेच जगणं आहे, हेच आयुष्य आहे, 2 वेळेस खाल्लं पाहिजे, काय काय पापाच्या पित्रासारखं राहताय. मग ते जे तुम्हाला सुटेबल आहे ते माइंडची खासियत आहे. जे तुला सुटेबल आहे तेच तो आपोआप पुढे आणत राहतो. पण मग ते टाळायचं नाही. त्याच्यावर एक छानसा उपाय होता जो अगदी मी सुरुवातीला करायचो की चहा प्यायची हुक्की यायची. मग तो चहा आपल्याला एक कपभर चहा प्यायची सवय, किती जरी दिला ते अर्धा कप तरी देतो. तो त्याच्याशी कुठलीही भावनिक गुंतवणूक न ठेवता एक घोट चहा मी ठेवून द्यायचो चहा. माझा ते क्रेविंग थांबलं पाहिजे. मला सारखं चहा प्यायचा आहे, माझा मी अस्वस्थ, काहीतरी चहा करावा. 1 कप चहा तुझ्यासोबत किती देऊ देतो. तू विकत घेतलास, कोणी घरच्याने दिला, 1 सिप पेन बाजूला ठेवून द्या. पहिले 4 दिवस त्रास होतो. करून देणारा माणूस तुला ओरडतो. विशेषतः बायको असेल तर ती म्हणते तुला माझा चहाच आवडत नाही किंवा वगैरे वगैरे. तर ते न करता तुम्ही त्याच्यातलं छोटंसं पोर्शन घ्या. आता तुला गोड आवडत आहे तर तुला त्या गोडचा एकच पार्ट घ्यायचा. केक येतो तुझ्यासमोर एक ट्रायंगल, तर तो असा उभा न घेता तो आडवा कापून खा. तुम्हाला तो उभाच खायचा असतो आणि तो अननोइंगली किती पोटात जातो तुम्हाला कळतच नाही. तुम्ही कधीतरी आम्ही नेहमी पूर्वी सांगायचो की म्हणजे समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल एखादं व्यसन करताय, तर ते व्यसनाची तुम्ही 10 दिवसाची क्वांटिटी ही एकत्र ठेवून बघा, तुम्हाला कळेल तुम्ही किती केलेलं. खरंय. मग त्याच्यात तुझी सिगरेट आहे, ड्रिंक्स आहे, नॉनव्हेज खाणं आहे, जे काय असेल ते. म्हणजे चांगलं वाईट हे डिफाईन आपण करू शकत नाही. पण ते जर तुमच्या लक्षात आहे की ते तुम्ही किती इंटेक करताय आणि तेवढा इंटेक तुम्ही करताच आहे, पण तो जर जाळला नाहीत तर मग तुम्ही फिटनेसपासून लांब. आपण ते इनपुट आउटपुट कॅलरीज होते ते तुम्ही जाळलं पाहिजे. मग तुम्ही ते घ्या, किती घ्या. मला अशी कित्येक लोक माहिती आहेत की जे मजबूत खातात पण ते मजबूत जाळतात सुद्धा. म्हणजे तो जर तासभर व्यायाम करत असेल तर तो तासभर इतका इंटेन्स व्यायाम करतो. असं होतं की एखादा माणूस म्हणतो मी तासभर चालतोय, पण तो तासभर चालतोय हे सांगताना फक्त तो व्यायाम म्हणून सांगत असतो. पण तो हे नाही सांगत की तो तासभर 70 वर्षाच्या माणसांबरोबर राजकारणावर गप्पा मारत चाललेला आहे. जे अदरवाईज एका तासामध्ये माझ्यासारख्या माणसाला, मी एक 6 किलोमीटर समजा चालत असेल एका तासामध्ये, तर तो 3 किलोमीटर पण नाही चालत. करेक्ट. आणि तो म्हणतो मी तासभर चालून सुद्धा माझी गोळी बंद होत नाही. ती गोळी बंद नाही होणार. तुम्ही कसे व्यायाम करताय, ते काय इंटेन्सिटी करताय आणि तुम्ही त्याच्यामध्ये कितपत सिरियसली करताय. आता माझ्याकडे एक लहानसं उदाहरण आहे की मी काही गेम खेळायला जातो, तर तिथं गेम खेळता खेळता मला असं लक्षात आहे की लोक 2-4 दिवसांनी म्हणतात अहो ते मी वाकलो आणि मला बॉल तो मारताना आहे ना माझ्या पाठीतच कळ आली. तर मी त्याला म्हणलं तू काय करतो. तो म्हणतो काय नाही, मी येतो बॅग ठेवतो
कोणी आले ते बघतो, हातात रॅकेट घेऊन खेळायला जात होतो. वॉर्मअप नाही. तर तुम्ही मध्ये पाणी पिताय नाही. तुम्ही ते झालं की ते ऑलरेडी उशीर झालेला असतो, ते बॅगेत टाकायचं, जे काही रॅकेट असेल, जे काही असेल, आणि पटपट पटपट चहाच्या ठिकाणी जाऊन पाहून तास टाइमपास करायचा. पण तो 10 मिनिटं स्ट्रेचिंग नाही करत. करेक्ट. मग त्याला काही दिवसांनी लक्षात येतं की आपल्याला काही अंगच दुखतंय, कुठेतरी काहीतरी छोटीशी दुखापत आहे की जी अदरवाईज नाही व्हायला पाहिजे, पण ती होते. मग त्याचे कारण ते आहे की त्याच्याकडं बघायचा कॉन्शियस एफर्ट नसतो. तर तो जर केला त्याच्यामध्ये व्यवस्थित, तर ते होऊ शकतं छान. येस. ओके, आता तरी माझा राहून एक शेवटचा प्रश्न आणि आपण पूर्णविराम देऊ या चर्चेला. तरी मी जाऊन म्हणतो की क्रेविंग्ज होतात. ठीक आहे, म्हणजे क्रेविंग, हे बघ, मला काय पिझ्झा हटच्या समोर न गेल्याच्या नंतरच ह्या घमघमाटानेच किंवा सारसबागेच्या लेंदन तो पावभाजीचा वास होतो त्यांनीच काही तो सुगंध, त्याच्यामुळे काही क्रेविंग झाले पाहिजे असं नाही. मला इन्स्टावरच्या एखाद्या ऍड मध्ये, रील मध्ये सुद्धा तो असा पिझ्झाचा तुकडा बाहेर काढतो, त्याच्यातनं क्रेविंग होऊ शकतो. होऊ शकतो. होऊ शकतो. तर एकतर हे क्रेविंग बंद कसे करायचे, सगळ्यात मोठा ऑप्शन, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे. कारण होतं काय, तुला सांगतो की मी किती जरी आपण व्यायाम करायला गेलो तरी फूडी माणूस जर कोणी असेल तर ते डिसिप्लिन आणि क्रेविंग याच्यामध्ये ते तू जसं म्हणाल असं द्वंद्व फार चालू असतं. तर हे क्रेविंग बद्दल सांग. आता क्रेविंग जो पार्ट आहे ना, तो क्रेविंग पार्ट मला असं वाटतं म्हणजे की ते फक्त फिजिकल नाही आहे. ते इमोशनल, केमिकल, असं सगळं तुझ्यात लोचा होत असतो आणि मग तुला ते क्रेविंग होतं. आता लोचा होतं म्हणजे काय होतं की मला एखादी गोष्ट बघितल्यानंतर माझ्याकडं काही हार्मोन्स माझ्याकडं आतमध्ये तयार होतात आणि त्याचं मला अट्रॅक्शन तयार होतं. आता त्याच्यात सुद्धा सायंटिफिकली असं मी जे काही हे वाचलेलं आहे किंवा ह्याच्यात 2 पद्धतीचे असतात. एक असतं ते भावनिक क्रेविंग, म्हणजे मला ते असं वास आला की मला ते कुठेतरी काहीतरी कनेक्ट होतं आणि हे होतं. आणि दुसरं असतं एक अभावनिक क्रेविंग, म्हणजे मला ते अवेलेबल आहे, आता मला काहीच वेळ जात नाहीये किंवा आता खरंच काही नाहीये टाइमपास. तर अभावनिक क्रेविंग आहे ना, ते कंट्रोल करता येतं असं तुला सायंटिफिकली सांगतात. तर तुझं जे भावनिक क्रेविंग आहे ते अभावनिक करण्याची जबाबदारी तुझीच ठरते, ती दुसऱ्या कोणाची नाही ठरत. म्हणजे तुला एखादी गोष्ट खावीशी वाटते, मी जसं म्हटलं पोर्शन कंट्रोल हा एक आहे. दुसरा एक पार्ट असा आहे की मग फेस द कॉन्सिक्वेन्सेस अँड इट इट. मग त्याच्यात रिपेंटन्स नाही ठेवायचा. करेक्ट. तुला हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, मग ते 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 त्रासदायक होतं. बऱ्याच वेळा स्ट्रेस इटिंग हा एक हा, प्रकार सुद्धा होतो. आता स्ट्रेस शूटिंग सुद्धा का होतं माहिती का, हे परत मी जसं म्हटलं चेंजेस युअर स्टाईल, म्हणजे लाईफ तुमचं चेंज होतं व्यायामामुळे. ते असं होतं की तुला एका पर्टिक्युलर पॉईंट नंतर तुला तुझ्यावरचा कंट्रोल पण मिळायला लागतो व्यायामामुळे. बरोबर. म्हणजे तो कंट्रोल येणं ही सुद्धा एक पार्ट आहे त्या प्रोसेसचा. म्हणजे आता आम्ही पूर्वी जेव्हा पळायचो तेव्हा मला असं आठवतंय की मला एखाद्या दिवशी प्रोग्राम असायचा माझ्याकडे, मला 30 किलोमीटर पळायचं आणि मी 30 किलोमीटर पळेपर्यंत माझं काही दुखायचं नाही. दुसऱ्या दिवशी माझं हे असायचं, माझा प्रोग्राम असायचा 18 किलोमीटर, तो 16-17 नंतर माझे पाय दुखायला लागायचे. मी काल 30 पळालोय, आज मला 18 पळायचं, उद्या माझं परत 35 आहे किंवा उद्या माझं 5 आहे. म्हणजे मी हळूहळू ते कमी करत आणतोय. पण माझं ज्या दिवशी मला फिक्स होतं की मला 18 किलोमीटर पळायचं आहे, त्यावेळेस माझं 17ला मी ऑटोमॅटिक थांबायला लागतो. ओके, आता हे तर फिजिकल नाही आहे, मी कारण का पळालोच आहे तेवढा. मी हे कुठल्याही पद्धतीचं इमोशनल नाही आहे याच्यामध्ये, मला माहिती ते मला पळायचं आहे. मग माझी बॉडी कुठेतरी मला सांगत असते की तुला 18च दिलेलं ना, मग आता संपलं ना आपलं काम, मग आता कशाला पळायचं. तसं ते जेव्हा तुम्ही क्रेविंगचा तुमचा होतो तेव्हा तुम्हाला त्याला जे दिसणारं आमिष आहे ना, ते तुमच्या फिटनेसचं आणि त्या कंट्रोलचं पाहिजे. जर तुम्हाला ते वेगळं कंट्रोल आला तर मग ते होत नाही. आणि होत नाही असं नाही होत. मी ऑन कॅमेरा असं सांगू नये, पण मी खिशात पाकिट ठेवून सिगरेट पिली 30 वर्ष आणि मला भयंकर आवडायची. हे अजिबात फॉलो करू नका कुणी, हे चांगलं नाही. पण तू हा लाईफस्टाईल मधला बदल, पण मला असंच म्हणायचं आहे की हे सुद्धा अदरवाईज जे सांगितलं जातं की हे फार अवघड आहे, असं काही होत नाही. ज्या दिवशी मी पळायला चालू केलं, मला 2 महिन्यात लक्षात आलं की हे माझ्या कामाचं नाही आहे आणि बंद झालं माझं. करेक्ट. आता हे बंद झालं, हे मला कोणाला दाखवायचं नव्हतं, मी कोणाला आन्सरेबल नव्हतो. हे माझं मलाच जाणवलं की हे आपण नाही करायला पाहिजे आणि मग ते थांबलं.
निकोटीन सारखं क्रेविंग कुठलंच नाही असं म्हणतात जगामध्ये. म्हणजे इतकं स्ट्रॉंग असतं, त्याच्यावरती खूप लोक काम करतात. पण जेव्हा माझा हा गोल किंवा माझं हे टार्गेट मला जास्ती मोठं वाटलं तेव्हा मी हे बंद करून टाकलं. असंच होतं. मग ते सगळ्यांना करणं शक्य आहे. त्याला जी काही कारणं सांगितली जातात ते माझं असं मत आहे की ती एक्सक्युजेस आहेत. तर तुमचा जे अचीव करायचं आहे ते टार्गेट तुम्हाला थोडं मोठं वाटत, ते तुम्हाला एक पार्ट वाटतो. इट शुड बी बिगर दॅन युअर नॉर्मल लाईफ. आणि ते शेवटचा प्रश्न, रेस्ट या प्रकाराबद्दल थोडंसं सांग, की रिकव्हरी आणि रेस्ट जे असतं फार महत्त्वाची आहे, फार 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 महत्त्वाची आहे. कारण का बॉडीचं जेव्हा तुम्ही काही ॲक्टिव्हिटी करता तेव्हा तो काहीतरी जाळत असतो. ते जाळणं हे काही बाहेरून आलेलं नाही की तुम्हाला प्लग लावला आणि तुम्ही ऑन काय, म्हणजे तुमच्याकडे जे स्टोअर्ड आहे तेच आहे. हा पहिला पार्ट एनर्जी बाबतीत. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा त्याला एक्झॉस्ट करता तेव्हा त्याला परत नॉर्मलला पण आणावं लागतं. म्हणजे आत्तासुद्धा जेव्हा मी एक 10-15 किलोमीटर पळतो, मी एक 500 ते 700 पावलं किंवा मीटर मी उलटा चालतो. ओके. काय, कारण माझं रनिंगच इतकं झालेलं असतं, तर मला त्याला जर नॉर्मलला आणायचं असेल तर मी फास्ट नाही, सावकाश रिलॅक्समध्ये मी चालतो उलटं. माझा जो मसल वापरला गेला त्याला मी थोडंसं नॉर्मलला आणायचा प्रयत्न करतो. रेस्ट ही त्याला नॉर्मलला आणायची प्रोसेस आहे. ओके. प्लस तुम्ही किती जरी नाही म्हणलात तरी देखील तुमची ॲक्टिव्हिटी ही तुमच्या मनावरचं एक काम आहे ते. त्यामुळे त्यावेळेस तुम्हाला खूप गोष्टी कंट्रोल कराव्या लागतात. रेस्टमध्ये ते पण रिलॅक्स होऊन जातं. आणि सगळ्यात म्हणजे मला नेहमी वाटतं सांगावं असं, एखादी ॲक्टिव्हिटी केल्यानंतर ती दुसऱ्या दिवशी पण 5:30 वाजता तीच करायची आहे, हा जर उत्साह ठेवायचा असेल तर रेस्ट व्यवस्थित. करेक्ट. पण मिनिमम 8 तासाची झोप 7-8 प्रत्येकाची प्लस मायनस असते, पण 6 ते 8 तास ही तुमची आवश्यक आहे. काही लोक डीप स्लीपमध्ये जातात, काही लोक, आता माझी फार फास्ट स्लीप नाही जात नाही, मला थोडासा वेळ लागतो. पण आपल्या ग्रुपमध्ये काही जण आहेत, मला काही जण माहिती आहे की ते लाईट बंद केल्यासारखी बंद झोपतात. म्हणजे झोप असं म्हणलं की टॉईंग झोपली. किती छान आहे ही, याच्यासारखी परिस्थिती नाही. म्हणजे हे मी त्यांना ब्लेस्ड म्हणतो. ते बाकीचं सगळं बाजूला ठेवून देत असतील. म्हणजे तो एक तुमच्या मनातले जे काही व्यवधान आहेत ती तुम्ही बाजूला ठेवायची आहेत आणि तुम्ही मनाचं स्विच बंद करायचं आहे. हे अशी जी झोपणारे असतात त्यांना 6 तास पण पुरते, म्हणजे नॉट नेसेसरी, पण त्यांना ती गाढ झोप होते. मला तसं होत नाही, मला जाग येत राहते. तर ती तरी पण ती रेस्ट फार महत्त्वाची आहे. आणि ती जोपर्यंत होत नाही, किशोर तर मला नेहमी म्हणायचं की दादू तुम्ही किती तास झोपलेला. तर त्यावेळेस माझं जरा लाईफस्टाईल थोडं वेगळं होतं. तर मी तेव्हा सांगायचो की 12 झोपलो, म्हणजे 5:30ला गेलेलो असायचो. तर माझं आज नाही काय करू, तर ती मला शिक्षा वाटायची की आज मी एवढं 5:30ला उठून आलो आणि हा म्हणतो पळू नको. तर मी एकदम मला चिडलो त्याच्यावरती, म्हणजे ह्याला काय अर्थ आहे बरं. तो म्हणलं नाही, तुमची रेस्ट झाली नाही तर तुम्हाला काय माहिती तुमची बॉडी काय रिस्पॉन्ड करते. आणि मग मला कळायला लागलं की जर मला 5:30ला उठून यायचं असेल तर मला 8 वाजता झोपलं पाहिजे. करेक्ट. म्हणजे 8 वाजता माझं आवरून मी 9:30-10 वाजता झोपलं पाहिजे. मग माझी 6 तास झोप होईल, मग माझी ॲक्टिव्हिटी असते. करेक्ट. त्यामुळे ती रेस्ट महत्त्वाची आहे, ती पूर्णपणे घेता पाहिजे. सो दादू खूप छान. आपल्या नेहमीच्या अशा कॅन्डिड गप्पा जशा असतात, आणि तुझा अगदी जिव्हाळ्याचा हा टॉपिक आहे. आणि नेहमीसारखा अगदी तू हसत मुखाने, जसं आम्हाला तू नेहमी आवडतोस तसंच अगदी आज तुझं छान एकदम कॅन्टिनली आपल्या छान गप्पा झाला. त्याच्याबद्दल तुझे हार्दिक आभार. आणि तुझे परत एकदा उन्हाळ भटकंतीतर्फे परत एकदा मला माझे जे काही माझ्या एक्सपिरियन्समधून जे मी तुम्हाला सांगतोय ते तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार. आज ओंकारबरोबर जे आमच्या गप्पा झाल्या, तो उन्हाळचा हा पॉडकास्ट मला कसा वाटला त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. त्या आठवणींना आम्हाला प्रतिक्रिया द्या, आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.